नमस्कार, माझं नाव गौरी प्रमोद शेलार. मी नारी सन्मान संघर्ष समितीची अध्यक्ष आहे. शनिवारी डिगीमध्ये मोठी कारवाई झाली. तर त्या कारवाईमध्ये एक वृद्ध आजोबा होते, त्यांच्यावरती वारंवार कारवाई होत आहे. भाजी मंडईमध्ये रोडवरती बसतात त्यांच्यावरती वारंवार कारवाई होत असल्यामुळे ते आजोबांनी वैतागून त्यांच्या गळ्याला सुतळेने आपल्या दोरीने फास लावून घेण्याचा प्रयत्न केला. तर तिथं ते महापालिकेचे जे अधिकारी आहेत लांडे आणि भारत ढोरे यांनी त्यांची थट्टा उडवून त्यांना असं म्हटले की घ्या फाशी, आम्हाला काही फरक पडत नाही, म्हणून त्यांची थट्टा उडवून त्यांनी त्यांची गाडी उचलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस तिथं माझा मुलगा कार्तिक शेलार त्या ठिकाणी गेला व त्यांना विचार लागला, तुम्ही काका असं का करताय की त्या गोरगरिबांवरती का वारंवार तुम्ही अत्याचार करताय. तर त्या मुलांनी मला सांगितलं. आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर पण त्यांनी आमच्या सोबत अरेतुरीची भाषा केली त्या अधिकाऱ्यांनी. ते पण झालं, पण वारंवार कारवाई करत आहेत ते डिगीमध्ये येऊन. दत्तनगर झालं, ज्या ठिकाणी आम्ही कारवाई करायला सांगतोय, ज्या ठिकाणी खरी कारवाई करायची गरज आहे, जिथं वाहतूकला अडथळा होतोय अशा ठिकाणी ते कारवाई करत नाहीत आणि गोरगरीब पोट भरतात त्या ठिकाणी ते वारंवार कारवाई करतात. अतिक्रमण जिथं पैसे मिळतील तिथं कारवाई दाखवत नाहीत आणि जिथं पैसे मिळणार नाही त्या ठिकाणी गोरगरिबांवरती कारवाई करून त्यांचा मालाचं नुकसान करतात. आज एक तर भाजीपाला इतका महाग झालेला आहे, फळं इतकी महाग झालेली आहे, अशामध्ये त्यांना वैतागून वारंवार एकाच व्यक्तीवरती कारवाई करतात आणि 1000 रुपयाची पावती ते फाडतात प्रत्येक वेळेस. आता दत्तनगरला परवा दिवशी एका व्यक्तीला आमच्या कानावरती असं आलं की त्यांनी गाडी अशीच सोडून दिली, 1000 रुपये घेतले आणि अशीच गाडी रोडला सोडून दिली. मग तुम्ही अशी का कारवाई करताय, का गोरगरिबाची पिळवणूक चालवलेली आहे? वारंवार अतिक्रमणची कारवाई थांबली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय राहील? जर अतिक्रमणची वारंवार कारवाई थांबली नाही एवढ्या 2 दिवसामध्ये तर आम्ही महापालिकेसमोर उपोषणला बसणार आहे. याचा पाठपुरावा तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याला अर्ज केला आहे? आता प्रशासकीय अधिकारी प्रभागचे जे वाघमोडे साहेब आहेत त्यांना आज मी अर्ज लिहून दिलेला आहे. त्यांनी अजून त्याची काही पडताळणी केली की नाही मला माहिती नाहीये, पण जर 2 दिवसामध्ये आम्हाला जर त्यांचा काय निकाल किंवा फोन नाही आला तर आम्ही स्वतः उपोषणला बसणार आहे. तुम्ही त्या अतिक्रमणचे जे अधिकारी तिथे आले होते त्यांच्यावर तुम्ही आरोप करताय की ते पैसे घेऊन जे पैसे देतात त्यांच्यावर अतिक्रमण करत नाही, जे पैसे देत नाहीत त्याचे अतिक्रमण करतात, ही खरी गोष्ट आहे? आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तुमच्याकडे काय तिथले लोक सांगतील का? ना लोक सांगतात. आता वजन काटे पण ते वजन काटे आज 700 रुपयाला वजन काटा भेटतो, 700 रुपयाला छत्री भेटते, अशा वस्तू ते घेऊन जातात त्याच्यावरती आणि ते परत लोकांना मग ते परवडत नाही आणायला, कारण का बाजारामध्ये ते स्वस्त भेटतात आणि नंतर हे मग ते जास्ती पैशानी आणून विकतात. असं लोकांनी आम्हाला स्वतः लोकांचे जबाब आहेत, असे लोकांनी आम्हाला स्वतः सांगितलेले. पुढचं पाऊल काय राहील तुमचं? जर कारवाई थांबली नाही, वारंवार जर गोरगरिबांवरची कारवाई थांबली नाही तर आम्ही उपोषण करणार. त्या दिवशी रस्ते बांधणी ही केली, महिन्यामध्ये 4 वेळा गाडी माझी उचलून नेली. कसं करायचं? आम्ही करून खायचं का करायचं? का चोऱ्या फिऱ्या माऱ्या करायचं? करून खाल्लं. गाडी पार वरी होती आमची, गाडी वरी असताना गाड्या उचलून नेतात. महिन्यामध्ये 4-12 गाडी नेली. माझे रोड पासून 300 फूट दरवाजा पुढे गाडी होती. 300 फुटापर्यंत अतिक्रमणला परवानगी असेल तर आम्हाला तसं सांगा. 300 फूट अतिक्रमणचे लोक घरापाशी गाडी येतात. 300 फूट रोड हायवे सोडून मग तुमचा रोड 1200 फूट करा ना. 3-4 वेळा गेली कधी मग गाडी घेऊन जातात. आम्ही कसं करायचं? गरीब लोक कसं पोट भरायचं? आमचंही होते. आमची काय 2-3 वेळा केली, नेहमी कारवाई होते. आम्ही करायचं काय? कसं पोट भरायचं? आम्ही रोडावर गाडी लावतो. नमस्कार, माझं नाव गौरी प्रमोद शेलार. मी एक संस्थेच्या अध्यक्ष आहे. सगळे माझ्या मागचे राहिलेले पदाधिकारी लोक त्यांच्यावरती कारवाई होत असल्यामुळे आणि आज एक पत्रकार परिषद घेत आहे, पत्रकार म्हणून पैठ घेत आहे. हे आजोबा आहेत का परवा दिवशी यांच्यावरती खूप मोठा प्रसंग उद्भवला. सकाळी अतिक्रमणची गाडी आली, वारंवार यांच्यावरती कारवाई होत असल्यामुळे बाबांनी फाशी घेण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यावरती एक माणूस म्हणून त्यांनी त्या अतिक्रमणच्या लोकांनी बोलायला पाहिजे होतं की काका तुमची काय समस्या आम्हाला सांगा. पण त्यांनी तसं न करता
जमवत नाही आणि ते कसं काय आम्ही यांना ऍडजस्ट करायचं. हॅलो, माझी छत्री घेऊन गेली, 1000 रुपये दिले, 1000 रुपये दिले, 1000 रुपये देऊन माझ्या गाडात दिला मला छत्री दिली नाही, काही नाही. छत्रीचे 1000 रुपये द्या म्हणते. 2-2 हजार रुपये दिले, का करायला? गाडीचे वेगळे, छत्रीचे वेगळे. म्हणून छत्री मला दिली नाही. आणि छत्र्या लोकाला ऐकतेच ही लोक. छत्र्या देत नाही, काही नाही. नवी छत्री घेऊन जातात आणि लोकाला छत्र्या देते. अशी आहे तर तुमच्या महानगरपालिकेची. छत्री घेऊन गेले माझी, छत्री मला दिली नाही. दुसऱ्याला झाले माझी हातगाडी काटामाप नेले, अजून मला दिलेले नाही. माझ्या 1000 रुपये भरायची ताकद नाहीये. आता माझ्या घरी या तुमच्या जगतात लगेच फाशी घेतो. 1 सेकंदाचा सुद्धा कालावधी लागू देणार नाही. माझे